जय शिवराय मित्रांनो नमो योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे, त्याचबरोबर पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे का, दोन्ही हप्त्याचं वितरण एकत्र होणार आहे का, कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे, नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत याचे पैसे जमा होणार आहेत, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी 712 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, असेच नवीन अपडेट मिळवण्याकरता एक वेळेस नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून नवीन व्हिडिओची माहितीही दिली जाईल। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, ज्या प्रकारे PM किसान योजनेचा 17 हप्त्याचं वितरण करण्यात आलं, नरेंद्र मोदी हे सुरुवातीलाच तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच सुरुवातीलाच याच्यावर सही झाली। त्याच प्रकारे आता बरसाती अधिवेशन चालू झालेले आहे। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून याच्या संदर्भात सुद्धा एक निर्णय घेण्यात येणार आहे। मित्रांनो, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांचे बरेच काही प्रश्न आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन हे करण्यात आले होते, म्हणजे PM किसानच्या संदर्भात असेल की नमो योजनेच्या संदर्भात असेल, ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले होते 2019च्या नियमानुसार ते शेतकरी पात्र करण्यात येणार आहेत, अशा प्रकारे माहिती देण्यात आली होती। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन केले, परंतु त्यामध्ये कोणताच ठोस पुरावा किंवा यामध्ये कोणतीच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, म्हणजे हे फॉर्म अप्रूव्हलच करण्यात आले नाही। आता याही शेतकऱ्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह केले जाणार आहेत। जवळपास 9.5 लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात येणार आहेत। तर 18.5 कोटीचा निधी या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। त्यासाठी आता बरसात या अधिवेशनमध्ये याच्यावरती सही होणार आहे आणि ज्या सहीच्या अंतर्गत जेवढे शेतकरी आहेत ते पूर्णच्या पूर्ण शेतकरी यामध्ये पात्र करण्यात येणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC करण्याचं काम हे बाकी आहे। त्यांच्या शेतकऱ्यांच्या KYC करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 17 हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलेलं नाही। तर नमो योजनेचा चौथा आणि पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण हे केलं जाणार आहे, परंतु यामध्ये जर KYC नसेल केले तर KYC मात्र करावे लागेल। लँड रेकॉर्ड हे आपल्याला चेक करावं लागेल। त्यानंतर ज्या खात्याला आपलं आधार लिंक आहे ते DBT अंतर्गत लिंक करून घ्यावं लागेल, तरच आपल्याला चौथ्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे। त्याचसोबत पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण होण्याची शक्यता आहे, कारण तर एकंदरीत आता विलक्षण लागणार आहे, परत आचारसंहिता लागणार आहे। त्या कारणाने चौथ्या हप्त्याचं आणि पाचव्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्र केले जाणार आहे, अशा प्रकारच्या माहित्या समोर येत आहेत। जो निधी आहे तो निधी सुद्धा आता लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर या महिन्याच्या अखेरपर्यंत हे पैसे वितरण करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे। ज्यामध्ये 2019चा जे नियम आहे त्या नियमानुसार जे शेतकरी पात्र आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्यात आलेले अशाही शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून KYC करण्यात आलेले, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काही कारणास्तव 17 हप्त्याचं वितरण करण्यात आलं नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। म्हणजे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो योजनेचा चौथा हप्ता आणि नमो योजनेचा पाचवा हप्ता हा एकत्र जमा केला जाणार आहे। एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। तारीख काय फिक्स होते हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, परंतु याच महिन्याच्या अखेरपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे, तशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आणि जो निधी आहे तो आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। जय शिवराय।